मैत्रिणींनो नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपला व्हिडिओ करायचं कारण काय की आज सगळ्यांनाच माहिती आहे दीप अमावस्या आहे आणि घरातल्या सगळ्या दीपकांची आपण साफ स्वच्छ सुंदर करून त्याची एका पाटावरती मांडणी करून त्याची पूजा करतो. कारण काय म्हटलंय की अंधाराने सगळीकडे दिवा लावल्यानंतर अंधाराचा सगळा नाश होतो. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधार ज्योतीकडे जातो आणि त्याच्यामुळे सगळं घर लख्ख प्रकाशमय होतं. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये काही कमीपणा असेल किंवा काही काय म्हणतात तुम्ही त्याला डेफिशियन्सी असेल, ती आपली ज्ञानाने दूर होते. आपल्याला ज्ञान आलं की मग आपण त्याच्यातून काहीतरी उपाय शोधून आपण ते आपलं कमीपणा आपण आपला दूर करतो. जे आपल्या बॉडीमध्ये डिफिशियन्सी असेल विटॅमिन्सची म्हणा, तर आपल्याला नॉलेज आलं पाहिजे ना की ही डिफिशियन्सी कोणत्या विटॅमिनने आली, मग ते विटॅमिन घेतलं की ती डिफिशियन्सी आपली कमी होते. दिवा लावून आपण त्याचाच स्वागत करतो दिव्याचं, आणि दिव्याचा आदर करून आपण असं म्हणतो की हा असाच प्रकाश आमच्या डोक्यामध्ये पडू दे. कारण आजकाल सगळीकडे इतकं कठीण वातावरण झालेलं आहे. समाज म्हणजे अगदी काय म्हणावं तुम्हाला, सांस्कृतिक आणि शांतता सगळी भंग होते आहे असं सारखं वाटायला लागतं. आणि सगळेच संत महंत विचारवंत सगळ्या ह्याचा विचार करतात आहेत की आता आपण काय करायला पाहिजे. प्रत्येकजण आपल्या परीने उपाय करतच आहे त्याच्यामध्ये. आणि त्यातला हा मला उपाय वाटतो की आषाढ संपला, रोगराई सगळी आता कमी होते. आषाढ महिन्यात खूपच कंटिन्यू पाऊस असतो, त्यामुळे खूप सर्दी खोकला इन्फेक्शन व्हायरस सगळं एक असतं चालू. त्याचा उपाय आता झाला की आज आपला आषाढ संपला आणि उद्यापासून आपला श्रावण लागतो. श्रावणामध्ये म्हणजे आपण चातुर्मास पाळतोच, कांदा लसूण वांगे खातच नाही, ते जरा बाधतात या दिवसाचे वर्षा ऋतूमध्ये. त्यामुळे आपण कांदा लसूण दूरच ठेवतो. आणि मग उपास असतात भरपूर, म्हणजे पोटाला पण आराम होतो आणि धार्मिक वातावरण घरामध्ये राहतं. सगळे सारखे 4 सोमवार आहेत, 4 मंगळवार आहेत, शुक्रवार आहेत, त्यामुळे मग सारखं आपण त्यातच राहतो. पूजा करणं आहे आणि मग त्याच्याप्रमाणे आपण स्वयंपाक करतो, त्याप्रमाणे तो आहार पण तसाच ठेवलेला आहे. राखी पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमेला नारळाचा भात करतो बघा. नारळ आपल्याला पाचक सारक सगळंच असतं. ई विटॅमिन तर भरपूर मिळत असतात ना, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपण असं रोज आठवणीने करून ते खात नाही, पण सणाच्या निमित्ताने नाही, देवाला नैवेद्य दाखवायचा असं म्हणून आपण ते पदार्थ करतो. त्यामुळे मग आपल्याही पोटात जातं. अळूवडी पण तशीच. आता ह्या दिवसांमध्ये जरा डायजेशनचा प्रॉब्लेम येतो. अळूवडी कशी पाचक, अळूची पानं पाचक आणि सारक असतात, त्या पचनाला आपल्याला मदत करतात. म्हणून दर सोमवारी उपासाचं सकाळी खाल्लं की त्याच्यावरती उतारा म्हणून अळूवडी नैवेद्याला कोकणाकडे ठेवतात, देवापुढे नैवेद्याला पानामध्ये वाढतात. अगदी ते आवश्यकच समजतात की नाही, दर श्रावण सोमवारी अळूवडी पाहिजे. हा असं ज्याचा त्याचा अभ्यास आहे आणि वातावरणाप्रमाणे तिथे तसं तसं होत राहतं. आमच्या विदर्भामध्ये कसं मोकळं वातावरण आहे, कोरडं वातावरण आहे, त्यामुळे काहीही खाल्लेलं पचतं. बेसनाचा पण त्रास होत नाही आणि चण्याच्या डाळीचा त्रास होत नाही, पुरणाचा त्रास होत नाही, काहीही नाही. कारण वातावरणच तसं आहे, तिथलं पोषक आहे. व्हायरस वगैरे त्यात जास्त टिकत नाहीत, कारण ऊन खूप आहे आणि कोरडं वातावरण आहे सगळं. दमट असलं तर जरा व्हायरस लवकर वाढतात. आणि हाच एक अर्थ आहे की तुम्ही जितके दीपक लावाल त्याच्यामध्ये घरामध्ये तितकी वातावरण शुद्ध होते. मागे मोदीजींनी आपल्याला करोनाच्या काळामध्ये सांगितलं होतं की एक दिवस सगळ्यांनी हातामध्ये दिवे घ्या, मॅक्झिमम दिवे किती लावता येतील लावा. आम्ही तो प्रयोग केला सगळ्यांनी. बरोबर त्यावेळेस सगळ्यांनी आपले सगळे इलेक्ट्रिसिटीचे लाईट बंद करून दिवे हातात घेतलं, ते पणत्या तेलाच्या. आणि अर्ध्या तासानंतर आमच्या लक्षात आलं की घरातले मच्छर म्हणा, माशा म्हणा, काहीही नाही आहे. सगळं वातावरण एकदम शुद्ध होऊन गेलं होतं. हे खरोखर आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. मग आज करणार ना दिव्यांची पूजा. कसं वाटलं? साधंच बोलली आहे, छोटंसं साधंच बोलली आहे, पण आपण केलं तर आपल्या पुढच्या पिढीला त्याची महती पडते आणि आठवण राहते, विस्मरण होत नाही. म्हणून हे छोटे छोटे प्रयोग माझी करायची इच्छा आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.